गायची. माझी तर इतकी मोठी भीती आहे तुम्हाला, तर माझी कळ नका काढू. त्याच्यामुळं ह्या अजून 5 बाऱ्या म्हणतात, 20 बाऱ्या आहेत. मी शब्द देतो, तुम्ही हॅलो 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 मी शब्द देतो सचिन बुवा, तुम्ही फक्त आगावगिरी करूनच दाखवा आणि मान वर करून जाऊन दाखवायचं. आता कसं मंडळ म्हणतंय सचिन कदम बुवा या, तुमचा सत्कार करायचा आहे. अरे तोंड दाखवायची तुम्हाला लाज वाटली, मंडळाचा सत्कार स्वीकारला नाही तुम्ही. इतका तुम्ही जर माझा जर हा घेत असाल तर समोर आहे. आता का असं नाही रात गई बात गई, बारी ही युट्यूबलाच राहते, बारी युट्यूबला राहते. हे म्हणतात ना घास नाही. तुम्ही सगळं जाणताय. दुसऱ्या बारीला माझे गण झालेले गण, त्याच्या कटिंग दिल्याशिवाय ह्याने बारी काय केली काय मंडळी. आजच्या बारीचा गण जो गायला मी त्याचं उत्तर दिलं. आजच्या बारीचा जो मी गण गायला त्याचं उत्तर दिलं. अरे देऊ शकत नाही कारण त्याची तेवढी पात्रता नाही. 1 वर्षापूर्वीचा गण त्याच्या 2 वर्षांना काहीतरी द्यायचं, ज्यांच्या समोर मी गायला नाही. आता लोकांना ते पाठ झालंय. यांच्या दुसऱ्या बाऱ्या माझ्यासोबतच्या फक्त विकास लांबोरचे 2 गण, पण आजच्या बारीचा गण होता त्याचं उत्तर कुठं आहे? सचिन कदम बुवा, तुमची धाव ही कुंपणापर्यंत, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तुमची हीच अवकात आणि तुमची हीच लायकी. ह्याच्या पाठीतले सचिन कदम नाही. बस यांची कसली घास, यांनी कसल्या शामण्या मिरवायच्या. भिडणार म्हणजे भिडणार, सगळा समाज समोर आहे. इथं शक्तीतुराव उत्तमरित्या चाललेला असताना तुम्ही गवळणीत परत त्या शिव्या आणताय. तुम्हाला त्याचं परतफेड मिळणार. मी नटेश्वराची शपथ घेऊन सांगतो, यांची गवळण काय होती ती मी कधी ऐकलेली पण नव्हती. ही गण आम्ही आज लिहिलेली आहे. अशा 5 गवळणी आजच्या वारीसाठी होत्या. त्याच्यामुळे पोरं जरा फिरू देत, लगेच घेऊया. या ठिकाणी मंडळाने या पोराने एवढं जीवाचं याप केलं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि पोट तिटकेने म्हणतात बुवा या सत्कार करायचा आहे, बुवा सत्कार करायचा आहे. पण बुवा कुठल्या तोंडाने इथे आहे? 1 गवळण झोंबली, 4-5 गवळणीमध्ये आणि शिव्या घातल्या. एकच दिली ठोका, कसा लागला आरपार. आणि म्हणतात याला घोंगडीत मुतवली. तू घोंगडीत आलेलीच कशा? तू माझ्या त्या कृष्णाच्या घोंगडीत आलेलीच कशाला? आणि मुतवताना तू बघितलीच कशी? असला घाणेरडे, हे असले घाणेरडे. आणि आम्हाला शिकवणार शानपण. पहिलं गाणं घ्या. कशाला उगाच मिरवते टेंबा, अरे दोन्ही हातानं मारते बोंबा. माझा गड आजच्या वारीतला गड सोडून 10-20 वर्षापूर्वीचा गडाचे ते गायलेले गड ते घासून मी कायम म्हणतो, मी असा चावून ठोकून टाकलेल्या गोष्टीवर जगलेल्या माणसानं आणि मला शिकवायचं माझ्या गणांवर पोचलेला माणूस, माझ्या फक्त गणांवर पोचलेला माणूस हा शास्त्र सांगणार मला. एकेरी बोलायला लागले. म्हणून म्हणतोय कशाला उगाच मिरवते टेंबा, दोन्ही हातानं मारते बोंबा. सोडशील जर का मर्यादा, हाल नको ते होतील. तुझ फडफडण्याआधी पंख छाटले जातील. तुझे फडफडण्याआधी पंख छाटले जातील. कशाला उगाच मिरवते टेंबा, दोन्ही हातानं मारते बोंबा. कशाला उगाच मिरवते टेंबा, दोन्ही हातानं मारते बोंबा. सोडशील जर का मर्यादा, हाल नको ते होतील. तुझ
फडफडण्याआधी पंख छाटले जातील, तुझ फडफडण्याआधी पंख छाटले जातील. उर्वशी ही जी अप्सरा आहे स्वर्गलोकात तीर्थांगना होती. एका नाटकात मानवी मुलगी झाली आणि इंद्राचा शाप म्हणून स्वर्गीय उड्डाणाला अडथळा आला आणि त्याचा भाग. आता काय इकडून आता 5 मिनिटं राहिलेत, 2 मिनिटं राहिलेत, असा सगळा विषय होणार आहे. त्याच्यामुळे शाहीर विषय असा की म्हणाले हा माझ्या गणाची कट नाही. अरे आधी तुम्ही आत्मज्ञानाचा गण गायलेला नाही, त्याच्यात एक ओळ कुठं शून्याची घुसवली नाही, आत्मज्ञानाचा गण सांगता. आणि ज्याप्रमाणे म्हणतात की मकरात 14 तारखेनंतर पूजा. अरे गणाला येणे नाही आणि गणाला जाणे नाही, तो मखर हे कायमचा आहे. हा गण म्हणजे आत्मा म्हणजे गण आणि शरीर म्हणजे त्याचं मखर आहे. आणि त्या मखरातला गणपती आयुष्यभर आहे. त्या 14 तारखेनंतर तुम्ही जिथं होणार. आज म्हणून तुमचा सत्यानाश झालेला आहे. बारी एका बाजून पडलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या बारीत मला उत्तर द्यायला एक शब्द नाही तुमच्याकडे. आणि ही तुमची पोच आहे आणि ही तुमची लायकी आहे. आणि दुसरं मला सांगता अहो एवढा माणूस भेबान झाला, त्याला गवळणीचा भाग देता आला नाही, ज्याला गणाचा भाग देता आला नाही, आणि मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर चूक आहे की बरोबर हे पण सांगता आलं नाही. हा सचिन कदम आहे की ज्याला प्रत्येक बारीत उत्तर दिल्यानंतर दुसऱ्या बारीत सांगायचं ते उत्तर चुकलं, पाणी जरा कमी टाकायचं, मग त्याला कळतं. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्या 2-3 फरमाईश आहेत ते लेखक तुळस रंगावलं. मगाशी एक फरमाईश आणि वायके स्पोर्ट्स हे आयोजित आमचे मित्र रमेश हिरू कोकमकर कळंबट चिपळूण आयोजित या ठिकाणी शाहीर मधुकर अवेरे आणि शाहीर अभिषेक खापरे प्रतिस्पर्धी आमच्या घराण्यातील आमचे कातकर बुवा यांचा कार्यक्रम 28 तारखेला शिवाजी मंदिरला 7:30 वाजता आहे. मंगळवार आहे, कृपया जायचं आहे. तर संदीप काजारे आमचे शाहीर 200 रुपयाचं पारितोषिक आहे, घेतो. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन. मगाशी आमचा मंदारने फरमाईश दिली आहे. गगनगडावर जाऊन वंदालो मी, हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन वंदालो मी, हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृत धारेत नालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. या ठिकाणी माझा तुऱ्याचा साथ सजला हे गाणं. नाव काय? सुशांत शिंदे माऊली आमचे मित्र पोलादपूरचे. हा कुठलं आलं? हा गाणं म्हणायचं. या गाणं कुणाला म्हणायचं ते या. कुठलं झांज ढोलकी होते बोलकी, डुलती सारे जण, अरे साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन. माझा तुऱ्याचा सजलाय साथ त्यात नाचती अष्टगड, माझा तुऱ्याचा सजलाय साथ त्यात नाचती अष्टगड. माझा तुऱ्याचा सजलाय साथ त्यात नाचती अष्टगड, माझा तुऱ्याचा सजलाय साथ त्यात नाचती अष्टगड. झांज ढोलकी होते बोलकी, डुलती सारे जण, साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन. माझा
दोन मिनिटं अजून फरमाईश लक्षात सांगायचं नवगणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांदायचं भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला पवत बांधायचं भेट दिली गावदेवान भेट दिली गावदेवान तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गडाला पवत बांधायचं पोलादपूरला आमचे सुशांत शिंदे माऊली यांच्या घरी मोरगिरी पोलादपूरला बारी आहे पोलादपूरला मी पहिल्यांदाच बारी करणार आहे 17 सप्टेंबर ना 18 सप्टेंबर गौरी अवसर त्या दिवशी धन्यवाद हा एक जरा आमचे बंधू गाणं म्हणतात एक लक्षात